नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत साडीपासून सुंदर असा ड्रेस कसा तयार करायचा ते. तर इथे बघा संपूर्ण साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथे बघा पूर्ण ड्रेस तयार करण्यासाठी आपल्याला इथे 4 मीटर अस्तर लागतं. तर इथे मी 4 मीटर अस्तर घेतलेलं आहे. त्यात सगळ्यात अगोदर आपण वरचा पार्ट काढून घेणार आहोत, जो आपला ड्रेसचा वरचा पार्ट असतो तो. त्याच्यात बघा सगळ्यात अगोदर आपल्याला जेवढी उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून उंचीचं माप टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं आणि मुंड्याचं मार्किंग टाकायचं. तर इथे बघा मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे इथे 7 इंच आणि मुंडा पण घेतलेला आहे 7 इंच. तर कारण पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण गळा बोटनेक होते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं. इथे गळ्यासाठी मार्किंग केलेली मी आहे 3 इंच. इथे बघा कमरेचा चौथा भाग आणि इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं. आणि पुढच्या भागात आपल्याला टक्स देण्यासाठी 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला, फक्त पुढच्या भागात, पाठीमागच्या भागात नाही. त्याच्यानंतर इथे बघा वरून मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे 10.5 इंच आणि आडवं घेतलेलं आहे 3.5 इंच. इथे बघा अशा प्रकारे पूर्ण माप टाकून मी आपला जो वरचा पार्ट आहे तो तयार करून घेते. इथे बघा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आणि खूप सुंदर असा ड्रेस आपला इथं बनवून तयार झाला होता. शेवटच्या नंतर तुम्ही लास्टला याचा फायनल लुक नक्की बघा. खूप सुंदर असा ड्रेस तयार झाला होता. खालच्या साईडला आपण फ्रिल लावलेली आहे आणि वर आहे जो आपला प्लेट घेतलेले आहेत कमरेला आणि वरचा जो आपला नॉर्मल पार्ट असतो सेम तसाच आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघा पाठीमागचा भाग जेवढा होता ना त्याच्यातून आपल्याला 2 इंच मायनस करायचा आहे, कारण कमरेच्या साईडला आपण जो पुढच्या भागाला टक्ससाठी घेतलेलं होतं तेवढं इथे कट करून टाकायचं आहे आठवणीने, नाहीतर पाठीमागचा भाग आपला जास्त होऊ शकतो. तर इथे बघा पाठीमागच्या गळ्यासाठी मी इथं खाली 3.5 इंच घेतलेला आहे आणि असं मार्किंग करून इथं बोटनेकचा शेप दिलेला आहे, जसं की आपण बोटनेकमध्ये देतो सेम त्याच पद्धतीने इथे. ओके. आणि अर्धा पाव इंच इथं मी शोल्डर डाऊन घेतलेला आहे. आता पुढचा गळा आपल्याला कट करायचा आहे. तर पुढच्या गळ्यासाठी मी पुढचा गळा घेतलेला होता 5 इंच. इथे अशा प्रकारे 5 इंच मार्किंग केलं आणि 3 इंच ब्रॉडनेस घेऊन इथं पुढच्या गळ्याचं गोल गळ्याचं माप टाकून पूर्ण गळ्याला शेप देऊन इथं कटिंग करून घेत आहे. तर इथं आता लगेच कटिंग नाही करत, जेव्हा आपण ड्रेस स्टिच करायला घेऊ त्यावेळेस. ओके. त्याच्यानंतर इथे बघा जेवढं पण अस्तर शिल्लक राहिलेलं होतं ते सगळं ओपन करून घेतलं. त्याच्यानंतर इथं बघा अशी आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. उंचीनुसार जेवढं लागत असेल तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे, कारण खालच्या साईडला फ्रिल होती ना त्यामुळे अस्तर जास्त लागणार नव्हतं. खालच्या साईडला जर फ्रिल नसती तर मग इथे आपल्याला जास्त अस्तर लागलं असतं. तर इथे मी 2.25 मीटर हे अस्तर घेतलेलं आहे खालच्या भागासाठी. त्याच्यानंतर असं बघा अगोदर 2 फोल्ड केलं, त्याच्यानंतर एक कोपरा दुसऱ्याच्या साईडला घेऊन असा त्रिकोणमध्ये फोल्ड करून ठेवलेला आहे. आणि इथे बघा आपल्याला माप टाकायचं आहे. तर आपली जेवढी पण उंची असेल ना त्याच्यातनं आपल्याला हा जो वरचा पार्ट असतो ना तो मायनस करायचा असतो. आणि इथे बघा वरचा पार्ट ठेवून मी इथं कमरेचं माप आखून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला जास्त मेजरमेंट करायची गरज भासत नाही. जे आपण वरचा पार्ट कट केलेला असतो त्याच्यानुसारच आपण इथं ठेवून मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपलं जे मार्किंग आहे ते बरोबर येतं. आणि नंतर चेक करायचं सगळीकडे आपलं मार्किंग सेम आहे का, कारण राऊंड शेप असतो ना त्याच्यामुळे काय होतं एका साईडला कमी जास्त होतं. त्याच्यामुळे चेक करायचं आणि नंतर मग बरोबर सगळीकडून माप बरोबर आहे का ते बघायचं. तर इथे अशा प्रकारे मी शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर इथे बघा पूर्ण ड्रेसची आपली उंची आहे 48 इंच. त्याच्यातून आपण वरचा जो पार्ट काढला होता 14 इंचाचा तो कमी करायचा, म्हणजे राहतो 34 इंच. तर ओके, 34 इंचातून आपल्याला खालची जी फ्रिल आहे ती 9 इंचाची बनवायची आहे. मग आपला जो पार्ट राहतो तो 25 इंच. तर इथे बघा आपल्याला बरोबर 25 इंचावर मार्किंग करून अस्तर काढायचं आहे. तर इथे बघा जिथं आपण कमरेचा गोल शेप दिलेला होता तिथून 25 इंचावर मार्किंग करायचा. नंतर टेप जिथं आपला एकदम कोन आहे ना अस्तरचा तिथं ठेवायचा आणि सगळीकडे सेम मार्किंग करून घ्यायचं. जिथं आपण कमरेचा माप घेतलंय तिथून नाही आपल्याला टेप पकडायचा, नाही तर काय होतं आपलं मार्किंग कमी जास्त होतं. त्यामुळे पकडताना जिथं आपला कोन आलेला असतो ना, जिथं आपण त्रिकोणी फोल्ड केलंय तिथं टेप धरायचा आणि सेम मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा जो आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तो अशा प्रकारे द्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट येतो. अर्धा इंच आतमध्ये ठेवला मी जे आपल्याला जोडायला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा जो आपला एक्स्ट्राचा पार्ट आहे दुसरा तो कट करून टाकायचा आणि दोन्ही पण सेम आपल्या इथं जॉईंट तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम परफेक्ट असे.
त्याच्यानंतर बघा आता आपण जो मेन कपडा आहे ना आपला तो कट करूया. आणि बाही ज्या आहेत त्या एकदम फुल स्लीव्ज आहेत आपल्या 22 इंचाच्या. तर इथे बघा वरचा पार्ट अगोदर आपण इथं कट करून घेऊया. चोलीचा पार्ट बोलतात ना तो. तर इथे बघा जो ब्लाऊज पीस होता ना साडीतला तो इथे मी वरच्या पार्टसाठी घेणार आहे, कारण पूर्ण ही जी साडी आहे ती नवी साडी आहे. त्याच्यामुळे ब्लाऊज पीस ही पूर्ण साडी आहे, तर ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो मी इथं वरच्या पार्टसाठी वापरलेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे फोर फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे आपण अस्तर घेतलेलं होतं ते त्याच्यावर ठेवून पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता वरचा पार्ट आपला इथं कट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात अगोदर इथं बाहीची कटिंग करून घेऊया आणि नंतर मग खालच्या पार्टची आपण कटिंग करून घेऊया. ओके. तर त्याच्यासाठी इथे बघा सरळ कपडा करून घेतला. त्याच्यानंतर इथे मी 4 फोल्डमध्ये इथं कपडा हातरून घेतलेला आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर इथे बघा बाही आपली होती 22 इंच. त्याच्यात खाली 1 इंच आपल्याला मोडण्यासाठी जाणार आहे आणि वर बाही जोडण्यासाठी अर्धा इंच. तर अशा प्रकारे मी 23.5 इंचावर इथं बाहीचं माप टाकलं. त्याच्यानंतर छातीचं आपण बाही कटिंग करताना छातीचा चौथा भाग घेतो जेवढा असेल तेवढा. तर इथं आपली जी ड्रेस होता तो होता 38 इंचचा, त्याचा चौथा भाग 9.5 इंच. तर बाही कटिंग करताना मी 4 घडी टाकलेली आहे 9.5 इंचाची. याप्रमाणे मी इथं पूर्ण आपली जी फुल स्लीव्ज आहे त्याची कटिंग करून घेत आहे. आणि जेव्हा पण तुम्ही फुल स्लीव्ज कटिंग कराल त्यावेळेस अशा प्रकारच्या स्केलचा वापर करा. त्याच्यामुळे काय होतं आपल्या स्लीव्जला फिटिंग खूप छान येते. नसेल तरी पण तुम्ही हाताने आकार देऊ शकता. मग अशा वेळेस काय करायचं, आपले जे हाताचं माप घेताना ना आपला जो बायसेप राउंड असतो तिथला, नंतर कोपरापाशी तिथं आणि खाली बॉटमचं अशा प्रकारे 3 मापं घ्यायची हाताचं माप घेताना. म्हणजे जी आपली बाहीची फिटिंग आहे ती अगदी परफेक्ट येते. ओके. त्याच्यानंतर बघा एवढी जी साडी शिल्लक राहिलेली आहे त्याच्यात आपल्याला खालचा पार्ट जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. आणि फ्रिलसाठी पण आपल्याला कपडा ठेवायचा आहे. तर मी इथे 3 मीटर कपडा जो आहे ना ते इथं मी घेरसाठी वापरणार आहे आणि बाकीचा आता 1-1.5 मीटर शिल्लक राहील. त्याच्यात आपल्याला खालचे फ्रिल तयार करायचे आहे. तर इथे बघा आपल्याला ट्रायंगलमध्ये इथं अंथरून घ्यायचा आहे हा कपडा. आणि खूप सिल्की साडी होती ना त्यामुळे पटकन सेटच होत नव्हतं. तर मी हा कपडा सेट करून घेते आणि मग नंतर तुम्हाला याची कटिंग दाखवते. ओके. तर इथे बघा असा ट्रायंगलमध्ये मी इथं सेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो अस्तरचा पार्ट आपण कटिंग केलेला होता तो ठेवून मी त्याचं मार्किंग करून घेतलं. आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला उंचीचं मार्किंग चेक करून घ्यायचं आहे, कारण अस्तरपेक्षा आपल्याला 1 इंच इथं एक्स्ट्रा ठेवायचं आहे, जे की आपल्याला फ्रिल जोडायला जाणार आहे. त्याच्यामुळे इथं जे अस्तर होतं त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त मी इथं मार्किंग करून घेतलं, कमरेचं मार्किंग करून घेतलं. आणि पूर्ण जो आपला घेरा आहे खालचा तो इथे मी कट करून घेत आहे. तर हा घेरा आहे आपला 26 इंचाचा. आपला अस्तरचं होतं ते 25 इंचाचा. आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे चेक करून बघायचं आपला कुठला पार्ट कमी जास्त झालाय का. तर साडीचा जो आपला राऊंड शेप असतो ना तो थोडासा कमी जास्त होतोच. त्याच्यामुळे चेक करून कट करून टाकायचा आहे. ते किनारीचा नाही, पण जो आपला फोल्डिंगवाला बाजू असते ती थोडीशी वाढते एक्स्ट्रा, ती आपल्याला कट करून घ्यायचं. नाही तर मग काही लटकल्यासारखं होतं आपला ड्रेस एका साईडने. त्या आठवणीने आपल्याला चेक करून कट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर इथे बघा जो एक्स्ट्राची साडी राहिली होती त्याची अशी मी 4 फोल्डमध्ये घडी केलेली आहे. आणि ही जी घडी केलेली आहे पूर्ण ती 11 इंचाची केलेली आहे, कारण आपली जी फ्रिल आहे ती 9 इंचाची आहे. आणि आपल्याला दोन्ही साईडला बिडिंग करायची आहे, त्यामुळे दोन्ही साईडला 1-1 इंच आपलं बिडिंगसाठी जाणार आहे. त्याच्यामुळे जी कपडा काढलेला आहे तो मी 11 इंचाचा काढलेला आहे. आणि ती 4 पट्ट्या आहेत. 2 पट्ट्या आपल्या पुढच्या साईडला जातील, 2 पट्ट्या पाठीमागच्या साईडला. आणि खूप सुंदर असा ड्रेस आपला बनवून इथं तयार होणार आहे. तर तुम्हाला डेमो दाखवला सेम त्याचप्रमाणे इथं आपला ड्रेस पूर्ण बनवून तयार होणार आहे. तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी इथं वरचा पार्ट तयार करायला घेतलेला आहे. तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी गळ्याला शिलाई मारून घेतली आणि कमरेला पण घेतली होती, कारण सुळसुळीत कपडा आहे ना त्याच्यामुळे इकडे तिकडे खूप सरकतो म्हणून. पण कमरेला मी मोठी शिलाई मारून घेतली होती. त्याच्यानंतर मी ती खोलली आणि मग गळ्याला शिलाई मारून त्याच्यावर दाब शिलाई देऊन आता परत एकदा दाब शिलाई देऊन पूर्ण पार्ट हा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. नंतर आता खालच्या बाजूने आणि चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे.
तर इथे बघा आता सेम याचप्रमाणे आपल्याला पुढचा भाग आहे ना तो पण इथं आपण तयार करून घेणार आहोत. सेम त्याच पद्धतीने फक्त आपल्याला पुढच्या साईडला जे दोन आपण टक्सचं मार्किंग केलं होतं ते इथे आपल्याला एक्स्ट्राचे टक्स देऊन घ्यायचे आहेत. नाही तर सेम जसा बॅक पार्ट आपण तयार केलेला होता अगदी तसाच इथे आपल्याला फ्रंट पार्टही तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा जे आपण टक्सचं मार्किंग केलेलं होतं तिथं असं नळ देऊन घेऊन आपल्याला इथं दोन्ही पण टक्स देऊन घ्यायचे आहेत. पण टक्स देताना अगोदर मधोमध शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होतं हा पातळ कपडा आहे ना मग मध्ये कपडा पकडला जात नाही, मग थोडासा लूज राहिल्यागत कपडा होता त्याच्यामुळे इथं मध्ये शिलाई मारून घ्यायची आणि नंतरच आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर इथे बघा दोन्ही टक्स मारून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघा कमरेच्या साईडला अर्धा इंच वरती घेऊन इथं आपल्याला कट करायचं असतं. तर इथे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या अगोदर इथे बघा खालचा पार्ट जो आपण कट केलेला होता अस्तरचा आणि मेन कपड्याचा ते दोन्ही पण पार्ट मी असे एकमेकांना जोडून घेतलेले आहे. तर इथे बघा जो अस्तरचा आणि फ्रिल आहे ती मी फ्रिलला दोन्ही साईडला बिडिंग करून घेतली आणि एक पार्टला जोडलेले आहे. आता दुसऱ्या पार्टला मी तुम्हाला फ्रिल कशी जोडायची तेही दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पुढे बघाच. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण असा सेम दुसरा पार्ट पण आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कशा प्रकारे जोडायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. ओके. तर इथे बघा जी फ्रिल तयार केलेली होती ते घेरला खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच हे मार्जिन सोडून त्याच्यावर आपण जी फ्रिल आहे ती इथे बघा चुने दिलेली होती ती अशा प्रकारे इथं जोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आणि फ्रिल आहे ना ती आपण वरून जोडलेली आहे कारण दोन्ही साईडला आपण बिडिंग केलेली होती त्यामुळे आपण वरून जोडलेली आहे. तर इथे बघा त्याच्यानंतर आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावर हा जो तयार केलेला खालचा पार्ट आहे ना तो व्यवस्थित असा ठेवून आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायचा आहे. ओके. आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी पुढचा पार्ट घेतला आणि त्याला पण सेम अशाच पद्धतीने आपल्याला जो खालचा घेरवाला पार्ट आपण तयार केलेला आहे ना तो त्याच्यावर ठेवून जोडून घेऊन डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा आता दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता एकावर एक ठेवून आपल्याला इथं जोडून घ्यायचे. तर व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हाला हीच पद्धत फॉलो करून तुम्हाला पूर्ण ड्रेस शिवून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर असा ड्रेस साडीचा तयार होतो. तर इथे बघा आता आपण बाही जोडून घेऊया. तर बाही जोडण्यासाठी जे आपण बाही कटिंग केली होती तिला मध्ये नॉच देऊन घ्यायचा. जिथं बरोबर मध्ये आहे तिथं शोल्डरच्या ठिकाणी ठेवून बाही चेक करायची. बाही आपली बरोबर येते का कमी जास्त होत असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. पण जोडताना नेहमी मधोमध चेक करूनच जोडायची म्हणजे बाही आपली परफेक्ट येते. ओके. त्याच्यानंतर इथं बघा बॉटमच्या साईडला आपल्याला इथं बाही फोल्ड करून घ्यायची आहे. तर अगोदर सिंगल फोल्ड करायची त्याच्यानंतर असं डबल फोल्ड करून त्याला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा मी शिलाई मारून घेतली. आता नंतर अगोदर आपल्याला एक किनारीला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग फिटिंगची शिलाई मारायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिटिंग करता येते. डायरेक्ट फिटिंगची शिलाई मारायला जायचं नाही. डायरेक्टची फिटिंगची शिलाई मारायला गेली ना तर व्यवस्थित येत नाही. तर इथे बघा लक्षपूर्वक इथे मी कमरेपर्यंत दोन्ही पार्ट एकत्र घेऊन शिलाई मारली. त्याच्यानंतर जो अस्तरचा भाग आहे ना आपला खालचा घेरचा तो साईडला काढला आणि जो आपल्या साडीचे दोन पदर आहेत ना ते दोन पदर पकडूनच पूर्ण ह्याला शिलाई मारून घेतली आणि नंतर आपण जेव्हा दुसरी शिलाई मारू त्यावेळेस आपल्याला फक्त अस्तर सेपरेट पकडून तिथं आपल्याला शिलाई मारायची आहे. म्हणजे जे आपले खाली घेरचे दोन पार्ट आहेत ना एक साडीचा आणि अस्तरचा दोन्ही पण आपल्याला वेगवेगळे जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही पण एकत्र जोडायचे नाहीत. मग काय होतं ना आपला जो घेर आहे ना तर असं जास्त पसरल्यासारखं दिसत नाही. त्याच्यामुळे दोन्ही पण पार्ट जे आहेत ते आपल्याला सेपरेट जोडायचे आहेत. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आता जे मी शिलाई मारत आहे ती फक्त अस्तरच्या पार्टला मारत आहे. तर अशाच प्रकारे मी पूर्ण ड्रेसला फिटिंग करून घेते आणि हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा हा आहे आपल्या ड्रेसचा पूर्ण फायनल लुक. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.